रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. तयाहं वाचा चित्त अंग देऊनिया शरणरिग. महोदरी का गांग रिघाले जैशी. श्रीमद भगवत गीता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 62व्या क्रमांकाचा हा श्लोक आणि त्यावरील माऊलींची पहिल्या क्रमांकाची ओवी म्हणजे अध्यायातील क्रमांक बघितला तर त्या ठिकाणी 1319व्या क्रमांकाची ही ओवी आज आपण इथे चिंतनाकरता निवडलेली आहे. श्रीमद भगवत गीतेतील 18वा अध्याय किंवा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग असे या अध्यायाचं नाव आहे आणि हा कळसोध्याय बघा. या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गीतेची 18वा अध्याय म्हणजे कळसोध्याय, कळसाचा अध्याय. इथे गीता संपते. पहिला अध्यायापासून जे गीतेचं तत्वज्ञान सांगितलं तर 18वा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे. आणि अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजेच अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतायत, उपदेश करतायत की तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. आणि माऊलींच्या त्यावरच्या ओव्या तया हम वाचा चित्त अंग. तमेव म्हणजे माऊलींच्या शब्दामध्ये तया. तमेव म्हणजे त्याला, म्हणजेच माऊली म्हणतात तसं तया. आता तमेव शरणं गच्छ, शरण हा शब्द आला आहे आणि या ठिकाणी भगवान अर्जुनाला असं सांगतात की त्याला शरण जा. आता एक प्रश्न असा आहे की भगवान शरण जा असं का म्हणत असतील. ज्या अर्थी भगवान शरण जा असं म्हणतात त्या अर्थी आपण शरण जात नाही म्हणून शरण जा म्हणतात. आपण जर भगवंताला शरण गेलो तर भगवंत आपल्याला शरण या असं म्हणणार कशाला, नाही का. शरण जा असं कुणाला सांगावं लागतं, जे शरण जात नाहीत. मग आपण शरण गेलो नाही म्हणून आपल्याला भगवान म्हणतात तमेव शरणं गच्छ. विचार करा, अभ्यास करणाऱ्या मुलाला अभ्यासकार म्हणावं लागते का. मग अभ्यासकर कुणाला म्हणावं लागतं, जो अभ्यास करत नाही त्याला अभ्यासकर म्हणावा लागतो. व्यसन नसलेल्या माणसाला व्यसन सोड म्हणावं लागते का, नाही. व्यसनाधीन माणसाला सांगावं लागतं की बाबा तू हे व्यसन सोड. म्हणजे जो शरण जात नाही, आपण शरण जात नाही म्हणून भगवंताला सांगावं लागलं की तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. आता त्याला म्हणजे कोणाला हा विचार पुन्हा आहे तो खरं तर काही विशेष काही नाही. पहिल्या श्लोकामध्ये, याच्या अगोदरच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतानी ईश्वर सर्वभूतानां हृदयेन तिष्ठति या श्लोकामध्ये सांगितलं ईश्वराला शरण जावं, जो ईश्वर हृदयस्थ आहे. जैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा रामू, नाही का, त्याला शरण जावं. आता गंमत अशी आहे, भगवान म्हणतात शरण जा, याचा अर्थ आपण शरण जात नाही, शरण गेलेलो नाही, शरण जायची तयारी दिसत नाही. बरं असं का हो, का आपण शरण जात नसावं. कारण आपल्याला जरूरत वाटत नाही. कारण काय असावं, अरे सर्व व्यवस्थित चालू आहे ना आपलं.
चांगली नोकरी आहे, चांगलं घर आहे, चांगली बायको आहे, चांगली मुलं आहेत, चांगली शेती आहे, चांगला व्यापार चालू आहे, चांगला धंदा चालू आहे, मग शरण कशाला कोणाला जायचं? सर्व जर व्यवस्थित चालू आहे तर शरण जाण्याचं कारण काय? हो, एखादी उणीव असली तर माणूस शरण जातो ना. व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर आपण एक दुसऱ्याला शरण जातो, एक दुसऱ्याची मदत घेत असतो. पण केव्हा आपल्याजवळ जर एखादी वस्तू असेल तर आपल्याला दुसऱ्याला मागायची आवश्यकता नाही, किंवा आपल्याला जर कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी दुष्काळ असेल तर जावं लागेल ना. मग मी व्यवहाराचं सांगतो. व्यवहारामध्ये बघा, शरण केव्हा जातात? आणखी एक सांगतो, कुणाच्या मदतीची आवश्यकता केव्हा असते? एक तर आपल्याला आपल्या उणीवेची किंवा आपल्या दुःखाची जाणीव व्हायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, असलेली उणीव किंवा असलेलं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य आपल्यात नसावं लागतं, 2. आणि तिसरं असं आहे, हे दुःख निवारण करणं किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं सुख देणं हे देणारा कोणीतरी आहे किंवा तो कुठे आहे हे समजावं लागतं, म्हणजे शरणागतीचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. अर्थात शरणागतीसाठी 3 गोष्टी असल्या तर माणूस शरण जाण्याचा विचार करतो, ते व्यवहारामध्ये असू द्या की परमार्थामध्ये असू द्या. आता हे जे 3 गोष्टी मी सांगितल्या, व्यवहाराचं जर उदाहरण घेतलं तर मी तुम्हाला एक सांगतो. एक गरीब सद्गृहस्थ आहेत, गरीब आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, पण परिस्थिती बेताची आहे. बेताची म्हटलं म्हणजे एकदम हलाखीची परिस्थिती आहे. मुलीचं लग्न करायचं आहे, मग काय करायला पाहिजे? काहीतरी पैसा जमावा लागेल, काम करावं लागेल, कष्ट करावे लागतील, पैसा जमावा लागेल आणि मुलीच्या लग्नाची तयारी करावी लागेल. सरळ आणि सोपा आहे ना? हो, सरळ आणि सोपा आहे. पण हा जो सद्गृहस्थ आहे तो अपंग आहे, तो काही काम करू शकत नाही किंवा काहीतरी व्याधीग्रस्त आहे. मग हा व्याधीग्रस्त आहे किंवा हा अपंग आहे, हा स्वसामर्थ्यानं पैसा मिळवू शकत नाही. म्हणजे मी जसं सांगितलं, पहिले दुःखाची जाणीव, मुलीचं लग्न करायचं आहे, आपल्याजवळ काही नाही, दुःखाची जाणीव. बरं, आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे, कारण आपण व्याधीग्रस्त, अपंग, आपण काम करू शकत नाही, पैसा मिळवू शकत नाही, म्हणून लग्नाला खर्च करू शकत नाही. दुसरं झालं. आणि आता तिसरा जो प्रकार मी सांगितला की मग हे कोण देऊ शकतो याची जाणीव व्हायला हवी ना. मग आता आपल्याला मदत कोण करू शकेल? तर मग गावातील एखादा श्रीमंत माणूस मदत करू शकेल. बरं, गावात श्रीमंत एकच नाही, 10 आहेत, मग सर्व श्रीमंत मदत करू शकेल का? त्या श्रीमंताचा स्वभाव, त्याचं दानशूरपणा, त्यातला त्या सर्व गोष्टी असाव्या की नाही? त्या असल्या तरच त्याच्याकडे जाण्याचा अर्थ आहे ना. म्हणजे माणूस शरण जाण्यासाठी, व्यवहारामध्येही शरण जाण्यासाठी 3 गोष्टीची निकड आहे, 3 गोष्टीची गरज आहे, किंवा 3 गोष्टी असल्या तरच तो शरणागतीचा विचार करत असतो. जसं मी सांगितलं, दुःखाची जाणीव व्हावी, दुःख निवारण आपल्या सामर्थ्याच्या पलीकडचं असावं, आणि तिसरं, जो कोणी दुःख निवारण करू शकते त्याचा पत्ता माहिती असावा. आला का लक्षात? म्हणजे शरण जाण्यासाठी या 3 गोष्टी असल्या तर मनुष्य शरण जात असतो. व्यवहारामध्ये आपल्याला काही अडचणी येतात, अनेकदा येतात. मग प्रत्येक वेळेस काय देवाला शरण जायचं का? आता घरात एखादा किराणा आणला, किराणा संपला, समजून घ्या की आपल्या घरातला किराणा काहीतरी गहू संपले, तांदूळ संपले, काहीतरी संपलं, आणि बायकोनी सांगितलं का होय तांदूळ संपले, मागून घ्या ना. मग यांनी काय बसल्या जाग्यावरती असं म्हणायचं, देवा मी तुला शरण येतो, मला तेवढे तांदूळ आणून दे. चालते का हो असं? का चालत नाही? कुठल्या गोष्टीसाठी देवाला शरणागती करायची? अरे याला सरळ उपाय आहे ना. दुकानात जा, तांदूळ घेऊन ये. तेही होत नसेल तर
ऑनलाईन बिग बाजार आहे, डीमार्ट आहे, काय असेल तुझं टाक आणि मागून घे घरी. तेही नसेल होत तर दुकानदाराला फोन कर, डिलिव्हरी घरी देतो तो. मग यासाठी देवाला शरण जायची आवश्यकता आहे का? नाही. व्यवहार आता मला खर्चटलं, कोणाला काही लागलं, मग काय करायचं? देवा मला हे लागलं, मला जरा इथे हे जरा निवारण करून दे बरं माझं दुःख, मी तुला शरण आलो. चालते का? अरे तुला लागलं, डॉक्टरकडे जा, त्याचं निवारण डॉक्टर करील. मग व्यवहारामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण स्वसामर्थ्यानं स्वप्रयत्नानं ते संकट दूर करू शकतो किंवा ते दुःख दूर करू शकतो, म्हणजे जिथे स्वसामर्थ्यानं आपण करू शकतो, आपल्या प्रयत्नाने करू शकतो, तिथे शरणागतीचा विचार येत नाही. व्यवहाराचं सांगतोय, व्यवहाराचं सांगण्याचं अर्थच तो आहे, यातून आपल्याला परमार्थातलंही सांगायचं आहे. तर पहिला मुद्दा आपला असा झाला की भगवंत तमेव शरणं गच्छम का म्हणतात, की आपण शरण जात नाही म्हणून. दुसरं, आपण शरण का जात नाही? कारण आपल्याला दुःखाची जाणीव नाही, किंवा दुःखाची जाणीव झाली तर ते दुःख आपण आपल्या स्वसामर्थ्यानं त्या ठिकाणी निवारण करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून 2. तिसरं, कुणाकडे दुःख निवारण आपण स्वसामर्थ्यानं जर होऊ शकलं नाही तर कोण असा सामर्थ्यवान आहे किंवा कोण असा दानशूर आहे की आपलं दुःख निवारण करू शकेल? 3. आता ह्याच तिन्ही गोष्टी आपल्याला पारमार्थिक वाटचालीमध्ये लावावं लागेल. त्यावेळेला या श्लोकाच्या निमित्तानं थोडं चिंतन आपल्याला पुढे नेता येईल. प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा, म्हणजेच मला शरण जा. आता मी त्याला असा शब्द वापरत नाही, भगवंताला शरण जा असा शब्द वापरतो. किंवा पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलंच आहे, काय म्हटलं? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज तमेव मामेव. आता विषय संपला. तमेव शरणं गच्छ मामेव शरणं व्रज. त्याच्यामुळं आता त्यात काही जास्त आपल्याला चिंतन करायची आवश्यकता नाही. तमेव शरणं गच्छ म्हणजेच मला शरणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे भगवंताला शरण जा, भगवान श्रीकृष्णाला शरण जा, पांडुरंग परमात्म्याला शरण जा असा त्याचा अर्थ आहे. आता गंमत अशी आहे की ह्या ज्या व्यवहारातल्या मी ज्या 3 गोष्टी सांगितल्या की शरण, माणसं व्यवहारामध्ये एक दुसऱ्याला शरण का जातात किंवा का जात नाही, तसं हे शरण या भगवंताने जे म्हटले, कुणाला म्हटलं? सर्वांना आपल्याला म्हटलंय. कारण आपण देवाला शरण जात नाही म्हणून आपल्याला म्हटलंय. बरं, यात काही वयाचं बंधन, जातीचं बंधन, धर्माचं बंधन, देशाचं बंधन, गावाचं बंधन, काही याच्यात असं की बंधन आहे का? नाही. कोणी असू द्या, नरात्वा नारी होका दुराचारी, कोणी असू द्या, यारे यारे लहान तोर, याती भलते नारी नर, कोणी असू द्या. मग असं कोणीही असलं तरी चालेल, पण त्यांनी शरण जावं, शरण यावं असं भगवान म्हणतात. आता जे व्यवहारातलं मी सांगितलं, थोडंसं माऊली ज्ञानोबारायांच्या मनातलं, ज्ञानोबारायांच्या अभंगातलं एक कडवं घेऊन तुम्हाला पारमार्थिक दृष्ट्या थोडं त्याच्याशी समन्वय साधून देतो आणि मग पुन्हा आपण पुढचं चिंतन करू. मी असं बोललो होतो की दुःखाची जाणीव व्हावी. व्यवहारामध्ये दुःखाची जाणीव कदाचित होणार नाही. चांगला संसार चालू असेल, सर्व काही व्यवस्थित नीटनेटकं असेल तरी दुःख असतेच, पण ठीक आहे, जास्त दुःख नसेल असं समजू. पण व्यवहार जर सोडला तर संसार हा दुःख मूळ आहे असं जर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तर मग या दुःखाची जाणीव तुम्हा मला केव्हा होईल? मी माऊलींचंच प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. माऊली नेहमी ऐकण्यातलं प्रमाण आहे आपलं, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. हा संसार दुःख मूळ आहे. इकडे
चहूकडे चारी बाजूनं चारी दिशेनं इंगळीचं साम्राज्य. इंगळ म्हणजे विंचवापेक्षा ही 100 पटीनं ज्यात विष असते त्याला इंगळ असं म्हणा. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ म्हणजे संसारात दुःख मूळ आहे हे कळावं लागते. त्यावेळेला शरणागतीचा विचार होऊ शकतो. मग आता माऊली ज्ञानोबाराय म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. तुकोबाराय सुद्धा म्हणतात फलकट सौ संसार एकसार भगवंत. सर्वच ठिकाणी संसार कसा दुःख मूळ आहे सांगितलं गेलं. म्हणजे थोडक्यात परमार्थामध्ये लागण्यासाठी हा संसार दुःखाचा आहे कळलं. मी आता हे व्यावहारिक उदाहरण इथे घेत नाही. इथे मी पारमार्थिक दृष्टीने हा जो उदाहरण आहे परमार्थामध्ये का लागावं त्यासाठी हा संसार दुःखामुळे त्या संसाराचं नावच दुःख आहे. संसाराचं नाव हे दुःख आहे. त्याच्यामुळं नवीन आहे त्याचं मूळच दुःख आहे म्हणून संसार दुःख मूळ. आता संसार दुःख मूळ म्हटलं की दुःखाची जाणीव झाली. बर, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही विश्रांती नाही कोठे रात्रं दिवस तळमळ. आता या दुःखमूळ संसारामध्ये निवांतपणा कुठे नाही, विश्रांती कुठे नाही. आणि मग विश्रांती नाही, निवांतपणा नाही, आणि मग काय विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ तळमळ तगमग तगमग तळमळ तळमळ या दुःखानं ग्रासलेला आहे. मग आता दुःखाची जाणीव झाली, दुःखाने ग्रासलेला आहे, दुःखाने तळमळतो आहे, दुःखाने विहळतो आहे. का तळमळतोय? आपलं दुःख आपण दूर करायचं ना नाही ना, स्वसामर्थ्याच्या पलीकडे आहे. जो आपला दुसरा मुद्दा होता, दुःखाची जाणीव व्हावी आणि ते दुःख आपल्या स्वसामर्थ्याने आपल्याला निराकरण करता येत नसतं तर हा दुसरा आपला मुद्दा होता. तोच मुद्दा या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय व्यक्त करतात की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे रात्रंदिवस तळमळ आहे, निवांतपणा नाही, विश्रांती नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी स्वसामर्थ्याच्या पलीकडचं आहे. झाले. आता तिसरी पायरी सांगतो. माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी असं म्हणतात संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. त्यातून प्रयत्न करतो म्हटलं सुटायचं, सुटता येत नाही हो. कारण काय आहे? काम क्रोध लोभ पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ हे सर्व पाठीमागे लागले आणि या दुःखातून ते बाहेर निघू देत नाही. मग हे गोष्ट झाल्यानंतर, या दोन्ही पायऱ्या आल्यानंतर मग आता जाणीव होते. मग आता असं कुठतरी वाटते. काय वाटते? माऊली म्हणतात कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. आपल्याला फक्त यातला हाच शब्द घ्यायचा आहे, कवनामी शरण जाऊ. माझा मुद्दा काय होता? तमेव शरणं गच्छ. शरण शब्द तिथे आला आणि माऊली ज्ञानोबाराय या आंधळ्या पांगळ्याच्या अभंगातून काकळ आरतीचा सध्या कार्तिक महिना आहे, सर्वत्र काकळ आरती सुरू आहे आणि त्याचे आंधळे पांगळे सकाळच्या भजनामध्ये म्हटल्या जातात. तेव्हा या अभंगामध्ये सुद्धा माऊली काय म्हणतात? कवनामी शरण जाऊ. आणि या श्लोकामध्ये भगवान म्हणतात तमेव शरणं गच्छ. तो शरण शब्द या शरण शब्दाशी मला समन्वय साधायचा होता. म्हणून माऊलींचं मी प्रमाण सांगितलं की शरण मनुष्य केव्हा जाण्याचा प्रयत्न करतो, कारण शरण जाण्याची प्रक्रिया केव्हा चालू होऊ शकते, शरण जावं असं केव्हा वाटते. 3 मुद्दे आपण लक्षात घेतले. दुःखाची जाणीव,
दुःखाचं निराकरण आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे, आणि तिसरं, हे निराकरण करणारा कोण आहे हे समजावं. माऊली तेच विचारतात, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. निर्मळ ज्ञानप्रकाशाची दृष्टी जो कोणी देईल असा कोण आहे? कवना मी शरण जाऊ. तो कवना मी शरण जाऊ याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकातून देतात. तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. अर्जुना, हे भारत श्रेष्ठ आहे पंडुकुमारा, तुला सांगू काय करायचं? त्याला शरण जायचं. तमेव शरणं गच्छ. जो हृदयस्थ आहे, जो सर्वांच्या ठिकाणी वास करतो आहे, असा जो भगवंत आहे ना, त्याला शरण जायचं. तमेव शरणं गच्छ. आता कसं जायचं, काय जायचं, याच्यावरती आणखी चिंतन आपल्याला करायचं आहे. आपण ते करणार आहोत. ओवीच्या अनुषंगाने पण आपल्याला चिंतन करावं लागणार आहे. थोडीशी पूर्वपीठिका म्हणून आज आपण हे चिंतन केलं की शरण माणूस केव्हा जाण्याचा विचार करतो, किंवा त्याची पूर्वतयारी केव्हा असं वाटते की शरण जावं, यासाठी आपण हा थोडासा विस्तार केलाय. आज या श्लोकावरचं चिंतन आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया या श्लोकावरचं चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.